मला सांगताना अत्यंत अभिमान वाटतो की मी एक गृहिणी आहे. तर या संस्थांना अन्न लागतं, धान्य लागतं, पाणी लागतं, वास्तू लागते, पैसा लागतो. चारही गोष्टी माझ्याकडे मुबलक आहे. प्रत्येक कमवत्या हाताकडे धान्य बँक 1 किलो धान्य मागते. तुम्ही अत्यंत अभिमानाने प्रत्येकाला सांगा मी दर महिना अन्नदान करतो. की ह्यांच्या जेवणाची सोय करणं हेच एक मोठं काम त्या संस्थांसाठी असतं. आता आपण 15 संस्थांचं पालकत्व घेतलेलं आहे. ही सुरुवात आहे फक्त. आज महाराष्ट्रात चांगलं काम करणाऱ्या असंख्य संस्था आहेत आणि या सगळ्यांपर्यंत आपल्याला पोहोचायचं. पोट भरण्याचं जे काम आहे ना ते धान्य बँक करते. लोकसत्तेने आम्हाला आमच्या कोशातनं बाहेर काढलं. त्यामुळे लोकसत्तेचे मनापासून मी आभार मानते. नमस्कार. लोकसत्ता ऑनलाईनच्या गोष्ट असामान्यांची या विशेष मालिकेत तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. आपल्या महाराष्ट्रात अनेक सामाजिक संस्था विविध सामाजिक प्रश्नांवर काम करतात. पण या संस्थांसाठी कोण बरं काम करतं? मग या संस्थांसाठी आपण काहीतरी करावं का असा विचार ठाण्यात राहणाऱ्या उज्ज्वला बागवाडे यांच्या मनात आला. पण ही मदत आपण करावी कशी? आर्थिक रूपात ही मदत करण्यापेक्षा आपण एखाद्याच्या पोटाची भूक भागवू शकलो तर, अशी कल्पना त्यांना सुचली आणि त्यातूनच धान्य बँकेची अभिनव संकल्पना उदयास आली. पण ह्या प्रवासात त्या एकट्याच नव्हत्या. त्यांच्यासोबत जोडल्या गेल्या आणखी काही अन्नपूर्णा. धान्य बँकेचा हा अनोखा प्रवास नेमका कसा आहे जाणून घेऊयात. सर्वांना नमस्कार. मी उज्ज्वला प्रसाद बागवाडे. मी एका अशा पदावर काम करते ना की ज्या पदाने मला कंपॅशन शिकवलंय. त्या माझ्या पदाने मला अनेक लोकांना बांधून ठेवायला शिकवलंय आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे समोरच्या माणसाच्या गरजा काय असतील हे समजून घेण्याचं काय म्हणतात ना, मला त्यासाठी मला तयार केलंय माझ्या पदाने. आणि जर टाइम मॅनेजमेंट माझी चांगली असेल तर माझ्या हातात भरपूर वेळ दिलाय. आणि हे पद आहे ते म्हणजे गृहिणी पद. म्हणजे मला सांगताना अत्यंत अभिमान वाटतो की मी एक गृहिणी आहे. कारण आता इथून पुढे मी जे स्वप्न पाहिलं किंवा जे आज ह्या रूपाला हे माझं स्वप्न आलंय, हे स्वप्न ह्या गृहिणी पदामुळेच शक्य झालं. साधारण एक 12-13 वर्षापूर्वी एक अंक वाचण्यात आला आणि ज्याच्यामध्ये काही संस्थांबद्दल माहिती होती. ती फोन नंबर दिला होता, त्यामुळे मी त्या संस्थेशी बोलू शकले, त्यांच्यापर्यंत पोहोचू शकले. मी या संस्थांमध्ये गेले, तिथली त्यांची कामं पाहिली आणि खूप प्रेरित होऊन मी परत आले. आणखी नंतर मला विचार जेव्हा माझे सुरू झाले तेव्हा माझ्या लक्षात आलं की ह्या संस्थांना काय लागतं. तर या संस्थांना अन्न लागतं, धान्य लागतं, पाणी लागतं, वास्तू लागते आणि पैसा लागतो. मग मी विचार केला ह्या चारही गोष्टी माझ्याकडे मुबलक आहेत. तर आपल्यापैकी ऑलमोस्ट सगळ्यांकडे ह्या गोष्टी आहेत. मग म्हटलं ज्या गोष्टी माझ्याकडे मला माझ्या पुरेशा आहेत तर ह्या संस्थांसाठी मग मला त्यातनं काही काढता येईल का, म्हणजे ह्या संस्थांना ह्याच्यातून मला काही मदत करता येईल का. हा जेव्हा माझ्या मनात विचार सुरू झाला तेव्हा 2 डिसेंबर 2015ला मी माझ्या काही मैत्रिणींना घरी बोलवलं ज्या माझ्यासारख्याच गृहिणी आहेत. आणखीन बेसिकली मला सामाजिक कामाची थोडी आवड असल्यामुळे अनेक संस्था पाहण्यात आल्या होत्या आणि ह्या माझ्या सगळ्या मैत्रिणींना मी समजावून सांगितलं की ह्या बाहेर सुंदर कामं चालतायत आणि ह्या संस्थांना आपल्या पाठबळाची किंवा शाबासकीची गरज आहे. तर मग आपण घरी आहोत, छान मजेत आहोत, सुरक्षित आहोत, तर आपण ह्या संस्थांसाठी घरात राहून म्हणजे घर न तोडता. कारण जनरली सामाजिक काम म्हटलं तर आपल्याला असं आपण चित्रपटात बघतो किंवा संसार सोडून आपल्याला बाहेर पडावं लागतं. त्यामुळे महिलांचा सामाजिक कामाकडचा कल थोडा कमी असतो. तर म्हटलं आपल्याला संसार सोडायची गरज नाही, घरात राहून आपण या संस्थांसाठी काहीतरी करूया. आणि ह्या विचाराने प्रेरित मग आता ह्यातलं काय करायचं, तर मग धान्य. कारण गृहिणी असल्यामुळे धान्य किंवा शिधा या गोष्टी आपल्याला जास्त परिचित आहेत. तर म्हटलं ठीक आहे, आपण ह्या संस्थांसाठी आपण जेवणाची काळजी घेऊ, त्यांच्यासाठी आपण धान्य एकत्र करू. म्हणजे मग आपण शिजवलेलं अन्न देणार आहोत का, तर नाही. कळलं की नाही. मग आपण ह्यांना धान्याच्या रूपात मदत करू. सो हा विचार पक्का झाल्यानंतर 2 डिसेंबर 2015ला धान्य बँक सुरू करायची निर्णय आम्ही घेतला. सगळ्यात मला पहिल्यांदा सांगायला आवडेल की प्रेक्षक जेव्हा ऐकतील तेव्हा ते म्हणतील ठीक आहे धान्य बँक, पण मग आम्ही काय करू, म्हणजे आम्ही यात कसं कॉन्ट्रीब्यूट करू शकतो, धान्य बँक काय आहे. तर धान्य बँक काय आहे ना, तर धान्य बँक तुमच्याकडे म्हणजे मी तर म्हणते महाराष्ट्रातल्या भारतातल्या प्रत्येक नागरिकाकडे, प्रत्येक कमवत्या हाताकडे धान्य बँक 1 किलो धान्य मागते. मग ते फिजिकल फॉर्ममध्ये द्या, पैशात द्या, तो तुमचा चॉईस असणार आहे. जर पैशाच्या रूपात देणार असाल तर दर महिना 100 रुपये, वर्षाला 1200 रुपये तुम्ही धान्य बँकेत भरायचे आहेत. आपल्या ICICI आणि SBI मध्ये आपले अकाउंट्स आहेत.
ह्या धान्य बँकेत तुम्ही वर्षाला 1200 रुपये भरल्यानंतर तुम्ही अत्यंत अभिमानाने प्रत्येकाला सांगा, मी दर महिना अन्नदान करतो किंवा करते. हे जे तुमचे 1200 रुपये धान्य बँकेत जमा होतात ते तुमचेच नसतात, तुमच्याबरोबर अनेक हजारो लोकांचे येतात. मग हे धान्य बँकेत पैसे आल्यानंतर धान्य बँकेने संस्था निवडलेल्या असतात. ह्या संस्थांना वर्षातले 9 महिने धान्य बँक शिधा भरून देते. म्हणजे त्यांच्या किचनमध्ये, त्यांच्या स्वयंपाकघरात धान्य भरून देते. कारण ह्या ज्या संस्था आहेत ना, ह्या वेगवेगळ्या पद्धतीची कामं करतात. मुलांबरोबर करतात, मनोरुग्णांबरोबर करतात, ज्येष्ठांबरोबर करतात. आणि आपण धान्य बँकेने त्यांच्या स्वयंपाकघरात शिधा भरून दिल्यामुळे ह्या संस्था त्यांचं प्रत्यक्ष काम करायला मोकळ्या होतात. कारण विचार करा ना, इतकी मुलं, इतके ज्येष्ठ, इतके मनोरुग्ण तिथे असतात की ह्यांच्या जेवणाची सोय करणं हेच एक मोठं काम त्या संस्थांसाठी असतं. मग त्यांच्या इतर काळज्या म्हणा किंवा इतर त्यांच्या सोयी वाढवण्यासाठी जो पैसा पाहिजे तो सगळा धान्यामध्ये जातो. ती जमवाजमव करण्यामध्ये सगळी शक्ती खर्च होते. मग जेव्हा धान्य बँक पिक्चरमध्ये येते आणि त्यांच्या जेवणाची काळजी घेते, तेव्हा ह्या ज्या संस्था आहेत, हे जे पैसे आता त्यांच्याकडे सरप्लस झाले कारण आपण त्यांचं धान्य भरून दिलं. मग हे जे सरप्लस पैसे, एनर्जी त्यांच्याकडे राहते, ह्या संस्था ती एनर्जी, ते पैसे मुलांवर किंवा त्यांच्या इतर जे घटक आहेत त्यांच्यावर खर्च करायला मोकळी होते. मग मुलांना चांगल्या सुविधा देणं, त्यांना कॉम्प्युटर्स म्हणा किंवा त्यांच्या ट्युशन फीज असतात, या बऱ्याच गोष्टी असतात, हे सगळं करायला, किंवा पेशंट्स असतील तर त्यांची औषध पाण्याचा खर्च, हे सगळं करायला तो सरप्लस पैसा संस्था वापरते. आणि प्रत्येक नागरिक म्हणतो की हे सगळं घडवून आणायला मी माझा खारीचा वाटा दिला. आणि काय दिलं तर फक्त 1 किलो धान्य दिलं. सो अशा पद्धतीने आपलं काम चालतं. सो आपण सगळ्यांना आवाहन करतो की प्रत्येकाने धान्य बँकेत या, अकाउंट उघडा आणि दर वर्षाला 1200 रुपये भरा. आत्ता आपण 15 संस्थांचं पालकत्व घेतलेलं आहे. त्याला वर्षातले 9 महिने आपण अन्नदान करतो. ही सुरुवात आहे फक्त. आज महाराष्ट्रात चांगलं काम करणाऱ्या असंख्य संस्था आहेत आणि या सगळ्यांपर्यंत आपल्याला पोहोचायचं आहे. स्वखर्च ह्याच्यात कधीच नसतो. मी माझा खर्च काय असतो तर आता मी धान्य बँकेची अन्नपूर्णा म्हणजे मी व्हॉलेंटियर आहे. एक डोनर असतो आणि एक अन्नपूर्णा स्वतः डोनरच असते, पण ती त्याच्याही पुढे जाऊन अजून माणसं जोडायला मदत करते, म्हणून तिला आपण अन्नपूर्णा म्हणतो. तर वर्षाला अन्नपूर्णा जी असते ती वर्षाला 1,500 रुपये भरते धान्य बँकेमध्ये. ते तिचं कॉन्ट्रीब्युशन, तेवढंच फक्त माझं कॉन्ट्रीब्युशन असतं. बाकी मी जे धान्य बँकेला देते ना, ती माझी एनर्जी देते, माझी वेळ देते, माझं नेटवर्क देते. कळलं की नाही? त्यामुळे मला असा खर्च काहीच नसतो. आपण सगळे एकत्र येऊन हे धान्य, आता आपण धान्य किंवा पैसे, आणि आता संस्था आपली रजिस्टर्ड आहे, तिला ATG आहे, त्यामुळे वैयक्तिक पातळीवर मला काही खर्च येतच नाही. त्याच्यामुळे असं नसतं की धान्य बँकेत मी गेल्याने मला काही खर्च पडेल, तर तसं नसतं. पण एक आहे, मी स्वतः पहिली डोनर बनते. कारण मीच जर डोनर नसेल तर मी तुम्हाला कसं सांगणार की मला धान्य द्या, कारण मी स्वतःच त्यासाठी डोनर असणं आवश्यक आहे. त्यामुळे तेच माझं फक्त कॉन्ट्रीब्युशन असतं. त्यामुळे गृहिणींना असं असतं ना की त्यांच्याकडे त्यांचा असा पैसा नसतो समजा, तर तुम्ही फक्त तुमची एनर्जी द्या, तुमच्यातले गुण द्या, तुमच्यातले काही कौशल्य असेल ते द्या. त्याची धान्य बँकेला जास्त गरज आहे. पुरुष सदस्य जोडले गेले नाहीयेत, त्यांनी जोडलं जावं हे आमचं स्वप्न आहे. कारण कसं असतं ना, काम जेव्हा सुरू झालं तेव्हा ते फक्त 2 संस्थांबरोबर सुरू झालं, त्यामुळे त्यांना भेटणं वगैरे आम्हाला सहज शक्य होतं. पण आज महाराष्ट्रातल्या 15 संस्थांचं पालकत्व आपण घेतलंय. ह्या 15 संस्था मुंबई पुण्यामध्ये नाहीयेत. आपण, आपलं प्रयत्नच असतो की शहरांपासून लांब असलेल्या संस्थांना आत घ्यावं. कारण इतक्या लांब संस्था असतात ना की त्यांना मुंबई पुण्यातली लोक ओळखत पण नसतात, जरी फेसबुक आणि हे सगळं असलं तरी सुद्धा. पण धान्य बँकेच्या माध्यमातून आपल्या डोनर्सपर्यंत या संस्था येतात. त्याच्यामुळे एक तर या संस्थांना पॉझिटिव्ह एक बळ मिळतं त्यांना की अरे आपल्या कामाची कोणती दखल घेतात, त्यामुळे त्यांचंही काम खूप सुधारतं. त्यामुळे आपला प्रयत्न हाच असतो की लांबच्या असाव्या. आज 15 संस्थांमध्ये अन्नपूर्णा, कारण अन्नपूर्णा ही गृहिणी आहे, आता आपल्याकडे नोकरी करणाऱ्याही महिला आहेत, त्यामुळे ही गृहिणी तिचं घर सोडून बीड, अमरावती वगैरे अशी फिरू नाही शकत. त्यामुळे आम्हाला मनापासून वाटतं की जे आपले श्रोते आज आपलं हे सगळं बघत असतील, तर महिलांना तर आपण सांगतोच आहोत की तुम्ही अन्नपूर्णा म्हणून आतमध्ये या. आणि प्रत्येक पुरुष जो आपला प्रेक्षक असेल, बघणारा असेल, तर त्यांना मी आवर्जून त्यांना सांगतो की तुम्ही आम्हाला जोडले जा. अर्थात हे काम महिलाच करतात, कारण तो त्याचा गोडवा आहे, तो तसाच राहणार आहे. पण तुम्ही हितचिंतक बनून या. कारण आमच्या वतीने तुम्ही संस्थांना भेटी देऊ शकता, तुम्ही आमच्या वतीने
त्या संस्थांचं काम पाहू शकता, आम्हाला येऊन सांगू शकता काम कसं चालू आहे, काय चालू आहे. कारण शेवटी डोनर असतो ना, तो आम्ही मध्ये आहोत म्हणून धान्य देतो, कारण तो संस्थांना ओळखत नाही आता. त्यामुळे आपलं काम खूप मोठं आहे की ह्या संस्थांच्या वतीने डोनरला शब्द द्यायचा. त्यासाठी संस्थाच मला चांगली माहिती पाहिजे ना, संस्थेत व्हिजिट्स व्हायला पाहिजे, संस्थेत काम कसं चाललं हे बघायला पाहिजे. याचा अर्थ विश्वास असा नसतो, पण शेवटी आपण डोळसपणे सगळं पाहायला पाहिजे, कारण डोनरला आपण उत्तर देणं लागतो की तू जे पैसे देतोयस ते आम्ही योग्य ठिकाणी पोहोचवतोय. त्यामुळे तसं तुम्ही म्हणालात तसं जर पुरुष हितचिंतक आम्हाला जोडले गेले तर हे काम खूप 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 सोपं होऊ शकतं आमच्यासाठी. अर्थात धान्य बँक ही जी आहे ना, ही इंडिव्हिज्युअल डोनर्स इंडिव्हिज्युअल हॅम्पर देत नाही, म्हणजे वस्तीत किंवा पाड्यामध्ये जाऊन वाटत नाही, तर ती संस्थांना देते, म्हणजे जिथं काम असतं तिथे देते. अर्थात जिथे नॅचरल कलॅमिटीज होतात किंवा पूर येतात किंवा दुष्काळ पडला तिथे धान्य बँक फक्त ह्या रूल जो आहे त्याला थोडं बाजूला ठेवते आणि तिथे इंडिव्हिज्युअल हॅम्पर्स देते, पण ती फक्त तेवढ्या पिरियड पुरतच. त्याच्यानंतर आपण संस्थांना धान्य बँकेच्या माध्यमातून धान्य मिळतं, जेणेकरून या संस्था अजून जोमाने काम करतील. म्हणजे मी नेहमीच सांगते, आपल्या एक बीडमध्ये आपली जी संस्था आहे शांतिमन, तिथली आज मुलं मेडिकलला आहेत. म्हणजे धान्य बँकेमुळे आहेत असं मी म्हणत नाही, पण धान्य बँकेमुळे आज त्यांना जेवणाची खात्री आहे आणि स्वप्न ही नेहमी भरल्या पोटी पाहता येतात. म्हणतात ना, रिकाम्या पोटी चंद्र सुद्धा भाकरीसारखा दिसतो. त्यामुळे पोट भरण्याचं जे काम आहे ना, ते धान्य बँक करते. फक्त अट एवढीच असते की तुम्ही प्रामाणिकपणे काम करा. धान्य बँकेच्या या प्रवासात उज्ज्वला बागवडे या एकट्याच नव्हत्या, तर त्यांच्यासोबत जोडल्या गेल्या आणखी अन्नपूर्णा, आणि त्याच अन्नपूर्णांशी आज आपण संवाद साधणार आहोत. 15 संस्था तुम्ही दत्तक घेतल्या आहात, तर या संस्थांपर्यंत तुम्ही कशा पोहोचता किंवा या संस्था तुमच्यापर्यंत कशा पोहोचतात? गेल्या 8 वर्षाच्या प्रवासात आम्ही अनेक समाजामध्ये चांगलं काम करणाऱ्या संस्थांच्या शोधातही असतो. एक्झिबिशन्समध्ये आम्ही स्टॉल ठेवतो, तिथे अनेक संस्था आम्हाला संपर्क करतात. सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या अनेक ज्येष्ठ लोकांकडूनही आम्हाला माहिती मिळत असते. मग त्यानंतर संस्थेची माहिती मिळाल्यानंतर आमची व्हेरिफिकेशन प्रोसेस सुरू होते. आम्ही संस्थांना प्रत्यक्ष भेट देतो, त्यांची कागदपत्र पाहतो आणि त्यानंतर संस्था योग्य रीतीने काम करतीये हे लक्षात आल्यानंतर आम्ही संस्थेची निवड करतो. की एक गृहिणी म्हणून हे किती आव्हानात्मक होतं तुमच्यासाठी? नक्कीच आव्हानात्मक होतं, कारण की गृहिणी म्हणल्यानंतर फक्त मी आणि माझा संसार इतके वर्ष आयुष्य असंच होतं. पण तरीही कुठेतरी हे जाणवत होतं की आपण याच्यातनं बाहेर पडून समाजासाठी काहीतरी केलं पाहिजे. पण ज्या वेळेला धान्य बँकेची संकल्पना कळाली त्यावेळेला असं वाटलं की नाही, आपल्याला योग्य दिशेने आपलं म्हणजे योगदान होतं आहे असं जाणवलं. आणि त्यामुळे एक वेगळं समाधान, आपल्या घासातला घास आपण देऊ शकतो आहे, ज्याला गरज आहे अशा गरजूला आपण घासातल्या घास देऊ शकतो, जे एका गृहिणीसाठी खूप अत्यंत समाधानाची गोष्ट असते. ते करण्याचं एक वेगळं समाधान आहे. तसाच प्रश्न मला तुम्हालाही आहे की उज्ज्वलाजींनी जेव्हा ही कन्सेप्ट, ही संकल्पना तुम्हाला सांगितली तेव्हा तुमच्या डोक्यात काय विचार होता? सर्वप्रथम मी लोकसत्ता वृत्तपत्रामध्येच ह्या संस्थेविषयी वाचलं होतं आणि तिकडे धान्य बँक संकल्पना ह्यांनी मला थोडं अट्रॅक्ट केलं आणि ही संकल्पना काय आहे हे समजून घेण्याकरता मी उज्ज्वलाला कॉन्टॅक्ट केला. आणि जेव्हा पहिली मीटिंग मी अटेंड केली आणि तेव्हा जेव्हा संपूर्ण संस्थेचं कार्य कसं चालतं ते कळलं, तेव्हा मला खूप आवडली ती संकल्पना. आणि गृहिणी असल्यामुळे घरच्या जबाबदाऱ्या सांभाळून हे काम करता येण्यासारखं होतं. फक्त मला एक थोडं हे होतं की लोकांना मी कितपत सांगू शकेन या संस्थेबद्दल माहिती म्हणा, किंवा कसं कन्व्हिन्स करू शकेन डोनेशन देण्याकरता, हे थोडं मनात हे होतं. पण जेव्हा पहिले काही मैत्रिणींना, नातेवाईकांना जेव्हा मी सांगितलं ते, आणि त्यांना पण जी संकल्पना खूप आवडली आणि तो जो मला प्रतिसाद मिळत गेला, त्याच्यामुळे माझा आत्मविश्वास पण वाढला. आणि आता मला अभिमान वाटतो की मी डोनर्स मिळवून देण्यात संस्थेच्या पहिल्या 5 क्रमांकामध्ये आलेले आहे. म्हणजे धान्य बँक म्हणून एक असं स्वप्न असं आहे ना की आपण एकेकाला एकत्र करून किती स्पीडने पुढे जाणार, कळलं की? त्यापेक्षा आता असा आपण विचार करतोय की समजा आता महाराष्ट्रात इतक्या अगणित कंपनीज आहेत. मला आता ह्या प्लॅटफॉर्मवर आवर्जून सांगायला आवडेल की वर्षात 12 महिने असतात. जर कंपनीज पुढे आल्या आणि त्यांनी एक महिना जर CSR साठी घेतला, किंवा जानेवारी महिना हा माझा, तुमची एक सायकल समजा 5 लाखाची असेल, तर जानेवारी महिन्यातली ती 5 लाखाची सायकल आम्ही पूर्ण करतो. आणि पुढची 3 वर्ष किंवा 5 वर्षाची जर आम्हाला त्यांनी कमिटमेंट दिली, तर म्हणता म्हणता आपल्या पूर्ण
या सगळ्या संस्था वर्षभरासाठी पुढची 3-4 वर्ष दत्तक घेतल्या जर गेल्या, तर त्यामुळे जे सरप्लस धान्य बँकेकडे उरणार आहे, त्या सरप्लसमधनं धान्य बँक लिटरली विदिन अ डे पुढच्या 10 संस्था दत्तक घेऊ शकते. इतकं मोठं काम ह्या कंपनीज करू शकतात. मला मनापासून लोकसत्तेचे आभार मानायचे, कारण जेव्हा धान्य बँकला अस्तित्वच नव्हतं, म्हणजे कुठेही लिखापडी नव्हती, कुठलंही रजिस्ट्रेशन नव्हतं, आम्ही लिटरली पैसे गोळा करून वहीवर लिहित होतो, तेव्हा लोकसत्तेने आमच्यावर विश्वास दाखवला आणि आमच्याबद्दल स्टोरी केली. त्या दिवशी पहिला अननोन फोन आम्हाला आला होता की तुमचं काम चांगलं आहे, मला पैसे द्यायचे किंवा मला धान्य द्यायचंय. म्हणजे लोकसत्तेने आम्हाला आमच्या कोशातनं बाहेर काढलं. नाहीतर आत्तापर्यंत आमचं काम काका मामा मावशी आणि शेजार पाजारच्यांमध्ये चाललं असतं, पण लोकसत्तेने आम्हाला स्वप्न दिलं आणि पुढे जाण्यासाठी खूप खूप मोठी पाठीवर थाप दिली. त्यांनी आमच्याबद्दल स्टोरी केली त्याबद्दल. त्यामुळे लोकसत्तेचे मनापासून मी आभार मानते. कुटुंब आणि संसार सांभाळूनही एक उत्तम समाजकार्य उभं राहू शकतं हे या धान्य बँकेच्या अन्नपूर्णांनी दाखवून दिलंय. आजचा हा आपला एपिसोड तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. लाईक, शेअर आणि अजूनही तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच करा.